सुख म्हणजे काय तर चुली पुढे बसून पाय शेकणे। पहाटे 5 वाजता विटा गाडीनं आम्ही गावाला पोहोचलो। आज माझ्या मावस बहिणीचं ढोळे जेवण होतं। काकाने कडक कडक पाणी आंघोळीसाठी काढून दिलं चुलीवरचं। मावशीचं शेणघाण काढणे झाडलोट करणे चालूच होतं। आज सगळ्यांची फुल गडबड चालू होती। हे माझ्या मावशीचं छोटंसं गाव। गावाला गेल्या गेल्या आकाशानं केशरी कलरची टिकली लावल्यासारखे आम्हाला सूर्योदय बघायला भेटला। बहिणीचं ढोळे जेवण असल्यामुळे 15 दिवस अगोदर मावशीची गडबड चालू होती। भाऊकीतल्या बायकांनी मिळून घमेला भरून पुरणपोळ्या, धपाटे, करंजा, लाडू, चकली, चिवडा काय नाही ते असे बोला सगळे पदार्थ बनवून ठेवलेले होते। तसंच तिच्या सासरच्या माणसासाठी पूर्ण पोशाख तयारच होता। फक्त जायची तयारी होती। आज 2:30 वाजताचा मुहूर्त होता ढोळे जेवणाचा। त्यामुळे तुम्हाला सांगू शकत नाही की काय गडबड आणि कोण रात्रभर झोपलं नव्हतं। माझी मावशी आणि मावस मावशी ह्या दोघी मिळून शेकायला फोडणी देत होत्या। मस्त खमंग कडीपत्त्याचा वास घरभर पसरलेला होता। अहो सगळ्यात भारी तर पिंप भरून करंजा बनवलेल्या होत्या। सासरच्या माणसांना द्यायचंच होतं पण शिवाय घरी खायला पण।